हायवे जिथे हजारो ट्रक जातात, पण त्या ट्रक ड्रायव्हरकडून दररोज इंडियन रुपीज 1,00,000ची बेकायदेशीर वसुली केली जाते. जर कोणी लाच देण्यास नकार दिला तर त्याला आई-बहिणीच्या घाणघाण शिवीगाळ केली जाते. त्याला काठीने मारले जायचे आणि जबरदस्ती चलन कापले जायचे. इतकेच नाही तर गाड्याही जप्त केल्या जायच्या. सगळे ट्रक ड्रायव्हर आरटीओ ऑफिसरकडून त्रस्त झाले होते. जेव्हा ही माहिती डीएम मॅडमला मिळाली तेव्हा डीएम मॅडमने हा घोटाळा संपवण्याची शपथ घेतली. मग त्याने ट्रकमध्ये बसून हायवेवर जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं त्याने डीएम मॅडम आतून हादरून गेल्या. मग डीएम मॅडमने जे केलं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. दररोज हजारो ट्रक देशभरातल्या रस्त्यावर धावत असतात, पण त्या रस्त्यावर एक असं खेळ चालू होता की सामान्य लोक पाहू शकत नाहीत. ही कथा त्या खेळाची आहे जो एक आरटीओ ऑफिसर अजित जोशी चालवत होता. अजित जोशी हा एक अत्यंत लोभी अधिकारी होता, ज्याने हायवे स्वतःची खाजगी मालमत्ता समजून ठेवली होती. त्याची नजर त्या प्रत्येक ट्रकवर असायची जो त्या भागातून जात असे. कोणत्याही ट्रकला लाच दिल्याशिवाय पुढे जाऊ दिलं जात नसे. दररोज लाखो रुपयाची वसुली केली जात असे आणि हे पैसे फक्त त्याच्याकडे थांबत नसत तर वर बसलेल्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत असत. त्यामुळे कोणीही त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नसे. अजित जोशीने पूर्ण हायवेवर आपली पकड इतकी मजबूत बनवली होती की कोणताही ट्रक ड्रायव्हर किंवा ट्रान्सपोर्ट कंपनी त्याच्या विरोधात काहीही करू शकत नव्हती. जर कुठलाही ट्रक चालक पैसे देण्यास नकार देत असे तर त्याचं चलन कापलं जायचं व गाडी सील केली जात असे आणि बऱ्याच वेळा खोट्या केसमध्ये अडकले जात असे. त्यामुळे ट्रक ड्रायव्हर मजबुरीने लाच देत असत. ही लाच 500 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत असायची. पण प्रत्येक ट्रक ड्रायव्हरकडून इतका पैसा घेतला जायचा की दररोजचा हिशोब करोडोमध्ये पोहोचायचा. हा भ्रष्टाचार वर्षानुवर्ष सुरू होता, पण प्रशासनात बसलेले मोठे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. ट्रान्सपोर्ट कंपनींनाही जबरदस्तीने यात गोवले जात होते. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाराचा शेवट असतोच. या हायवेवर सुद्धा एक दिवस असा आला जेव्हा एक प्रामाणिक आणि निडर अधिकाऱ्याने या भ्रष्टाचाराचा अंत करण्याचा निर्धार केला. ती अधिकारी होती डीएम गौरी देशमुख. जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पोहोचली की हायवेवर दररोज 10 लाखापेक्षा जास्त बेकायदेशीर वसुली केली जाते, तेव्हा त्यांनी हा प्रकार संपवण्याचा संकल्प केला. पण हे काम इतकं सोपं नव्हतं, कारण अजित जोशी खूपच चालाख होता. जर थेट कारवाई केली असती तर तो आधीच सावध झाला असता. म्हणून गौरी देशमुखने एक मास्टर प्लॅन तयार केला. असा प्लॅन जो पूर्ण प्रशासनाला हादरवून टाकेल. डीएम गौरी देशमुख 2 मार्ग होते. एक तर त्यांनी थेट पोलीस फोन घेऊन जाऊन छापा टाकायचा किंवा एखाद्या अनोख्या पद्धतीने या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करावा. त्यांनी दुसरा मार्ग निवडला जो धोकादायक होता पण अधिक प्रभावशाली होता. त्यांनी स्वतः हायवेवर जाऊन या भ्रष्टाचाराला पाहण्याचा आणि पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतला. पण हा काही सामान्य दौरा नव्हता. त्यांनी ठरवलं की त्या स्वतः ट्रकमध्ये बसून या वसुलीच्या खेळाचा भाग बनतील, जेणेकरून सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल. यासाठी त्यांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीशी संपर्क केला आणि एक जुना ट्रक घेतला, ज्यामध्ये भरलेला होता. ट्रकच्या ड्रायव्हरला आधीच समजावून सांगितलं होतं की त्याला काय करायचं आहे. पण खरी ट्विस्ट ही होती की त्या ट्रकमध्ये डीएम गौरी देशमुख स्वतः बसणार होत्या, त्या देखील साध्या कपड्यांमध्ये. कुठल्याही सुरक्षा आरक्षकाशिवाय. हे खूपच धोकादायक होतं, कारण जर अजित जोशी किंवा त्याचे गुंड यांना जराही शंका आली असती की ट्रकमध्ये कुठला अधिकारी आहे तर प्रकरण हाताबाहेर जाऊ शकत होतं.
DM मॅडमने स्वतःसोबत एक छुपा कॅमेरा ठेवला होता, जेणेकरून संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड करता येईल. त्याचबरोबर त्यांचे काही विश्वासू अधिकारी दुरून लक्ष ठेवून होते, जेणेकरून जर काही गडबड झाली तर त्वरित कारवाई करता यावी. जसा रात्रीचा अंधार पडला, ट्रक हायवेवर निघाला. अंधार पडलेला होता आणि रस्त्यावर ट्रकची वर्दळ वाढलेली होती. ट्रक हळूहळू त्या ठिकाणी पोहोचला होता जिथे अजित जोशीची माणसं उभी होती आणि प्रत्येक ट्रक थांबून पैसे मागत असत. DM गौरी देशमुख यांच्या हृदय जोरात धडधडत होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती. त्या जाणून होत्या की हे मिशन किती धोकादायक आहे, पण त्यांचं मनोबल उंच होतं. त्यांनी त्यांच्या दुपट्ट्याने तोंड झाकून टाकलं, जेणेकरून कोणी त्यांना ओळखू नये. ट्रक पुढे सरकत गेला आणि मग तो क्षण आला जेव्हा त्यांची खरी परीक्षा सुरू होणार होती. अजित जोशीच्या गुंडांनी ट्रक थांबवण्याचा इशारा केला. ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबवला आणि तेव्हाच 2 माणसं ट्रकजवळ आली. त्यांच्यातील एकाने आवाजात विचारलं की किती भरलाय? ड्रायव्हरने थरथरत्या आवाजात सांगितलं, साहेब 20 टन सामान आहे. लवकर सोडून द्या, वेळ झालाय. दुसरा गुंड हसला आणि म्हणाला, इतकी घाई कशाची? आधी आमची फी भरा, मग जाऊ देऊ. ड्रायव्हरने थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा एक माणूस रागाने म्हणाला, लवकर पैसे काढ, नाही तर गाडी सील करू. DM गौरी देशमुख बसून सगळं बघत होत्या. आता त्यांच्यासमोर 2 मार्ग होते. एक तर त्या लगेच बाहेर येऊन सगळ्यांना धक्का देतील किंवा थोडं अजून वाट पाहतील, जेणेकरून अजित जोशी स्वतः येईल आणि रंगेहात सापडेल. त्यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यांनी आता कॅमेरा ऑन केला, जेणेकरून सगळं रेकॉर्ड होऊ शकेल. पण तेव्हाच काहीतरी असं घडलं ज्याने ही गोष्ट आणखीन धोकादायक बनली. अजित जोशी स्वतः तिथे आला. त्याने ट्रककडे पाहिलं आणि म्हणाला, हा ट्रक ड्रायव्हर आत घालतो आहे, याला धडा शिकवावा लागेल. मग तो म्हणाला, गाडी उघडा, आत काय भरलेलं आहे पाहावं लागेल. आता DM गौरी देशमुख यांच्याकडे फार वेळ नव्हता. जर ट्रक उघडला गेला असता तर त्यांची ओळख उघड होऊ शकली असती, पण त्यांनी आधीच आपला प्लॅन तयार ठेवला होता. जसा अजित जोशी ट्रकजवळ आला, DM गौरी देशमुख यांनी दार उघडलं आणि झपाट्याने बाहेर आल्या. त्यांनी आपली ID काढली आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, मी जिल्हाधिकारी गौरी देशमुख आहे. तुम्ही सगळे रंगेहात पकडले गेले आहात. इतकं ऐकताच अजित जोशी आणि त्यांचे गुंड घाबरून गेले. ज्या महिलेला ते एक सामान्य समजत होते, ती प्रत्यक्षात जिल्ह्याची सर्वात मोठी अधिकारी निघाली. अजित जोशीला जसं कळालं की समोर उभी असलेली महिला सामान्य माणूस नाही, तर जिल्ह्याची DM गौरी देशमुख आहे. त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या संपूर्ण अंगात झिंझिण्या आली आणि चेहरा फिका पडला. त्याच्यासोबत उभा असलेल्या गुंडांचे सुद्धा होश उडाले. आतापर्यंत ज्या ट्रक ड्रायव्हरला ते धमकावत होते, त्या ट्रकमध्ये बसून एका मोठ्या अधिकाऱ्याने त्यांच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला होता. चहूकडे शांतता पसरली होती. कोणालाही समजत नव्हतं की आता काय होणार आहे. DM गौरी देशमुख यांनी आवाजात विचारलं की काय चाललं इथे? ट्रकमधून बेकायदेशीर वसुली, जनतेच्या मेहनतीच्या कमाईची लूट करता आहात. आता कोणीही वाचवणार नाही तुम्हाला. त्यांचा आवाजात राग स्पष्ट दिसत होता. पण अजित जोशी अजूनही आपले जुने मार्गच वापरण्याचा विचार करत होता. त्याने स्वतःला सावरत म्हणाला, मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही फक्त चेकिंग करत होतो. पण DM गौरी देशमुख इतक्या सहज मूर्ख बनणाऱ्यापैकी नव्हत्या. त्यांनी आपला लपलेला कॅमेरा काढला आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला पूर्ण व्हिडिओ अजित जोशीसमोर चालवला. व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट दिसत होतं कसं अजित जोशीची माणसं ट्रक ड्रायव्हरकडून जबरदस्तीने पैसे मागत होते, कशा धमक्या देत होते आणि प्रत्येक ट्रककडून 5 ते 10,000 रुपये पर्यंत वसुली केली जात होती. व्हिडिओ पाहताच अजित जोशीच्या कपाळावर घाम फुटला. DM गौरी देशमुख यांनी त्वरित आपल्या टीमला इशारा केला
आधीपासून तयार असलेली पोलीस टीम वेगाने घटनास्थळी पोहोचली आणि अजित जोशीसह त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली. काही गुंड पळण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना चौफेर घेरून पकडले. हे दृश्य पाहण्यासारखं होतं. जो अधिकारी वर्षानुवर्ष कायद्याची थट्टा करत होता, तोच आज कायद्याच्या जाळ्यात अडकला होता. इथे हायवेवर उभे असलेले ट्रक ड्रायव्हर हे सगळं पाहून चकित झाले होते. त्यांच्यातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण हे वर्षानुवर्ष हा अत्याचार सहन करत होते. पण आज पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्यासाठी न्याय मिळवण्याची हिंमत दाखवली होती. अनेक ट्रक ड्रायव्हरांनी तर DM गौरी देशमुख यांचे पाय धरून त्यांचे आभार मानले. अजित जोशीच्या अटकेनंतर संपूर्ण हायवेवर खळबळ उडाली होती. जे ट्रक ड्रायव्हर वर्षानुवर्ष त्यांच्या जुलमाचा सामना करत होते, त्यांच्या डोळ्यात आशेचा किरण जागा झाला. DM गौरी देशमुख यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं, या सर्व ट्रक ड्रायव्हरचे बयान घेतले जावेत आणि प्रत्येकाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जावा, जेणेकरून कोणीही ही केस दाबण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. पोलिसांनी त्वरित बयान घेण्याचा सुरुवात केली, पण गौरी देशमुख यांना माहीत होतं की हा संपूर्ण भ्रष्टाचार फक्त एक RTO ऑफिसरच्या जोरावर चालू शकत नाही. अजित जोशीसारखे अधिकारी जरी भ्रष्ट असले तरी ते कधीही एकटे इतकी मोठी हिंमत करू शकत नाहीत. नक्कीच यामागे आणखीन कोणी मोठा मास्टरमाइंड असणार. त्यांनी अजित जोशीचे कॉल डिटेल्स मिळवण्यासाठी सायबर सेलला निर्देश दिले. जसे कॉल डिटेल्स आले, प्रकरण आणखीन मोठं झालं. अजित जोशी फक्त एक प्यादा होता. खरी खेळी तर जिल्ह्यातील काही मोठे अधिकारी आणि काही प्रभावशाली राजकारणी खेळत होते. त्याच्या कॉल डिटेल्समध्ये जिल्ह्याच्या परिवहन विभागाचे मोठे अधिकारी, काही सफेदपोश नेते आणि एवढंच नाही तर पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांचे नंबरसुद्धा होते. कॉल रेकॉर्डमधून स्पष्ट समजलं की दर आठवड्याला अजित जोशीला एक निश्चित रक्कमवर पाठवली जायची. म्हणजे पैसे तो ट्रक ड्रायव्हरकडून वसूल करत असे. त्याचा मोठा हिस्सा बसलेल्या लोकांपर्यंत जात होता. यामुळे वर्षानुवर्ष त्याच्या विरोधात कोणीही कारवाई करत नव्हते. DM गौरी देशमुख यांना समजलं होतं की जर त्यांनी फक्त अजित जोशीला पकडलं तर खरे गुन्हेगार सुटून जातील. म्हणून त्यांनी आणखीन एक प्लॅन तयार केला. त्यांनी पोलीस अधीक्षकाशी बोलून एक विशेष टीम तयार केली, जी त्या मोठ्या अधिकाऱ्यावर आणि नेत्यावर लक्ष ठेवून होती. आता त्यांना संपूर्ण ताकदीने या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जायचं होतं. याच दरम्यान अजित जोशी कडूनही कठोरपणे चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तो काहीही बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा पोलिसांनी त्याच्यासमोर पुरावे ठेवले आणि सांगितलं की जर त्याने सत्य सांगितलं नाही तर त्याला जन्मठेप होऊ शकते, तेव्हा त्याचं धैर्य तुटलं. त्याने कबूल केलं की दर महिन्याला कोट्यावधी रुपयाची वसुली होत असे आणि त्या मोठे नेते आणि अधिकारीही भागीदार होते. त्याने एक यादी दिली ज्यात अनेक धक्कादायक नाव होती. आता DM गौरी देशमुख यांच्याकडे ते पुरावे होते ज्याची त्यांना खूप गरज होती. पण त्यात हे मोठे मगरमच्छ पकडू शकतील का? अजित जोशीकडून मिळालेल्या माहितीनंतर आता DM गौरी देशमुख यांच्यासमोर खरी लढाई होती. त्या मोठ्या मगरमच्छांना पकडण्याची, जे पडद्यामागून या भ्रष्टाचाराचा खरा खेळ चालवत होते. त्या जाणून होत्या की या लोकांवर थेट कारवाई करणे सोपं नाही, कारण त्यांच्याकडे सत्ता, पैसा आणि ताकद होती. जर थोडीशीही घाई झाली तर ते सर्व पुरावे नष्ट करू शकतील आणि प्रकरण दाबू शकतील. म्हणूनच DM मॅडमने एक आणखीन मास्टर प्लॅन तयार केला. यावेळी भ्रष्टाचारांना त्यांच्या स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याचा. त्यांनी अजित जोशीचा फोन स्पीकरवर ठेवला आणि त्याला सांगितलं की त्याने आपल्यावरच्या लोकांना फोन करून सांगावं की प्रकरण शांत झालं आहे. अजित जोशीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून त्याने तेच केलं जे त्याला सांगितलं गेलं. फोन कॉलमध्ये त्याने मोठ्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सांगितलं, मॅडम DM आली होती, पण मी सांगितलं की काहीच होत नाहीये. प्रकरण हाताळून टाकलं आहे.
पैसे लवकर पाठवा जेणेकरून पोलीस आणि मीडिया दोघांनाही शांत करता येईल. हे ऐकून समोर बसलेले भ्रष्ट नेते आणि अधिकारी निश्चिंत झाले आणि म्हणाले, ठीक आहे, उद्या त्या जुन्याच पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून देऊ. चिंता करू नकोस. DM गौरी देशमुख यांची टीमसाठी ही एक सुवर्ण संधी होती. त्यांनी या पैशाच्या देवाणघेवाणीला रंगेहात पकडण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. पुढच्या रात्री जेव्हा लाचेखातर कोट्यावधी रुपये ट्रान्सफर केले जात होते, पोलिसांनी एक गुप्त ऑपरेशन राबवून सगळं रेकॉर्ड केलं. हायवेवर पासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंतच्या घरापर्यंत छापेमारी करण्यात आली आणि जे समोर आलं त्याने संपूर्ण राज्याला हादरून टाकलं. छापेमारी दरम्यानच अनेक अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या घरामधून कोट्यावधी रुपये रोख रक्कम सापडली. अनेक फर्जी बँक खाते सापडले आणि असे दस्तावेज मिळाले ज्यातून स्पष्ट झालं होतं की भ्रष्टाचार वर्षानुवर्ष चालू होता. हे काही सामान्य प्रकरण नव्हतं, तर संपूर्ण राज्यात पसरलेलं एक मोठं भ्रष्टाचाराचे नेटवर्क होतं. DM गौरी देशमुख यांनी मीडियाला बोलावून पुराव्यासह प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं की कसं हे संपूर्ण जाळं हायवेवर चालू होतं आणि ट्रक ड्रायव्हरकडून कसा त्रास दिला जात होता. या खुलाशानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. जनतेने सोशल मीडियावर DM मॅडमच्या धाडसाची स्तुती केली आणि त्यांना लेडी सिंघम हे नाव दिलं. पण अजूनही एक प्रश्न उरला होता, त्या या मोठ्या मगरमच्छांना तुरुंगात पाठवू शकतील का? DM गौरी देशमुख यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण प्रशासनात आणि राजकारणात हालचाल माजली होती. मोठ्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला होता आणि आता प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी हातपाय मारत होता. पोलिसांनी अनेक रसोगदार लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि अनेक मोठ्या नावाच्या अटकेचा धोका निर्माण झाला होता. पण इथूनच खरा खेळ सुरू झाला. सिस्टमचा भ्रष्ट चेहरा. जसं मोठमोठ्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना या छापेमारीची बातमी मिळाली, त्यांनी लगेचच आपले संपर्क सक्रिय केले. राज्यातील काही ताकदवान नेते आणि उच्च पदावर बसलेले अधिकारी DM गौरी देशमुख यांच्यावर दबाव टाकायला लागले होते. त्यांना गुप्तपणे धमक्या दिल्या जात होत्या, हे प्रकरण इथेच संपवा नाहीतर परिणाम वाईट होतील. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तर त्यांच्या ट्रान्सफरची फाईलही वर पाठवली. पण गौरी देशमुख काही साध्या अधिकारी नव्हत्या. त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द प्रामाणिकपणे आणि धाडसाने जगलेल्या होत्या. त्यांना माहीत होतं की जर त्या या केसपासून मागे सरल्या तर पुन्हा कोणताही अधिकारी कधीही या भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहू शकणार नाही. म्हणून त्यांनी आणखीन एक मास्टर स्ट्रोक खेळला आणि केसची संपूर्ण फाईल आणि सगळे पुरावे थेट केंद्रीय तपास यंत्रणा CBIकडे पाठवले आणि त्याचबरोबर मीडियामार्फत जनतेला या भ्रष्टाचारांची खरी वस्तुस्थिती सांगायला सुरुवात केली. त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली आणि म्हणाल्या, जर मला हटवण्याचा प्रयत्न झाला तर मी हा सगळा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करील. ही लढाई फक्त माझी नाही तर प्रत्येक त्या ट्रक ड्रायव्हरची, प्रत्येक मेहनती माणसाची आहे जो या सिस्टीमच्या लुटीचा बळी ठरला आहे. त्यांचे हे वक्तव्य संपूर्ण देशभरात आगीसारखं पसरलं. सोशल मीडियावर सपोर्ट DM गौरी आणि जस्टिस फॉर ट्रक ड्रायव्हर ट्रेंड होऊ लागला. जनता रस्त्यावर उतरली आणि मोठमोठ्या शहरांमध्ये आंदोलन सुरू झाली. सरकारवर इतका दबाव आला की त्यांना या केसची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले. DM गौरी देशमुख यांच्या धाडसाचे आणि जनतेच्या ताकदीने सिस्टमचा खरा चेहरा उघडा झाला होता. पण आता खरंच दोषींना शिक्षा मिळेल का? DM गौरी देशमुख यांच्या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. जनता रस्त्यावर होती. सोशल मीडियावर त्यांच्या धाडसाची प्रशंसा होत होती आणि प्रत्येक न्यूज चॅनलवर हीच केस चर्चेचा विषय बनली होती. पण जसं प्रकरण वरच्या पातळीपर्यंत पोहोचलं तसं राजकारणाचा काळा खेळ सुरू झाला. काही प्रभावशाली नेते आणि मोठे अधिकारी ज्यांची नाव या घोटाळ्यात सामील होती,
आता बिथरले होते. त्यांना माहीत होतं की जर गौरी देशमुख आपल्या मिशनमध्ये यशस्वी झाल्या तर त्यांचा संपूर्ण साम्राज्य संपुष्टात येईल. म्हणून त्यांनी केस दाबण्यासाठी जुने हत्यार पुन्हा वापरायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी गौरी देशमुख यांची ट्रान्सफर करण्याची योजना आखली. राज्य सरकारमधील काही प्रभावशाली नेत्यांनी प्रशासनावर दबाव टाकून गौरी देशमुख यांना हटवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्यांना एक आदेश मिळाला की त्यांना तात्काळ जिल्ह्यातून हटवून एका दुसऱ्या विभागात पाठवले जात आहे. हा एक स्पष्ट इशारा होता की जर त्यांनी जास्त प्रामाणिकपणा दाखवला तर त्यांचा करिअर संपला जाईल. DM गौरी देशमुख ही सुद्धा कुणापेक्षा कमी नव्हत्या. त्यांनी तो ट्रान्सफर मान्य करण्यास नकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं, जोपर्यंत ही केस आपल्या शेवटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. त्यांनी राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं, या ट्रान्सफर मागील खरी सत्यता सांगितली आणि म्हटलं की हा निर्णय भ्रष्टाचार वाचवण्यासाठी घेतला गेला आहे. त्यांचा या धाडसाचा परिणाम झाला. जनता आधीच त्यांच्या समर्थनात होती आणि आता विरोधी पक्षांनीही सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मीडियाने या ट्रान्सफरला भ्रष्टाचार बचाव ट्रान्सफर असं नाव दिलं. अखेर सरकारला मागे हटावं लागलं आणि ट्रान्सफरचे आदेश रद्द करण्यात आले. पण खेळ अजून संपलेला नव्हता. नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आणखीन एक डाव टाकला. DM गौरी देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्याची अफवा पसरली गेली की त्यांनी आपली सत्ता गैरवापरात आणली आहे आणि छापेमारी दरम्यान नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली. DM गौरी देशमुख यांना हटवण्यात अपयश आल्यानंतर आता भ्रष्ट यंत्रणेने आणखीन एक डाव रचला. त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची प्रतिभा खराब करण्याचा काही प्रभावशाली नेते आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक बनावट रिपोर्ट तयार केला, ज्यामध्ये म्हटलं गेलं की DM गौरी देशमुख यांनी आपल्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केला आहे, परवानगीशिवाय छापेमारी केली आणि निष्पाप लोकांना अटक केली. मीडियाच्या एका भागाला विकत घेण्यात आलं होतं. अनेक चॅनल्सवर ही बातमी पसरली जाऊ लागली की DM स्वतः चर्चेत राहण्यासाठी हे प्रकरण मोठं करत आहेत. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मुलाखती देऊन दावा केला की हा सगळा एक राजकीय कटाचा भाग आहे आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. DM गौरी देशमुख यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की आता लढाई फक्त कायद्याची राहिलेली नाही तर स्वतःच्या सत्तेला सिद्ध करण्याचीही बनलेली आहे. त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली आणि संपूर्ण देशासमोर एक ठोस उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, जर माझी कारवाई चुकीची होती तर हे सगळे पुरावे काय सांगत आहेत. त्यांनी पत्रकारांसमोर तो व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये अजित जोशी आणि त्याचे लोक ट्रक ड्रायव्हरकडून लाच घेण्याचा स्पष्टपणे दिसत होते. त्यांनी बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड्सही सादर केली, ज्यामधून हे स्पष्ट झालं की हा संपूर्ण घोटाळा फक्त RTO ऑफिसपुरता मर्यादित नव्हता तर त्याचे धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले होते. त्यानंतर त्यांनी तेही सांगितलं ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. काही पोलीस अधिकाऱ्यांनाही लाच दिली जात होती जेणेकरून ते या घोटाळ्यावर कारवाई करू नयेत. हे उघड होताच संपूर्ण प्रशासनात खळबळ माजली होती. आतापर्यंत जे लोक गौरी देशमुख यांच्या विरोधात होते ते शांत झाले. जे मीडिया त्यांना संपूर्ण लक्ष करत होते ते आता त्याच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा करू लागलं. जनतेचे समर्थन आणि बळकट झालं. सोशल मीडियावर जस्टिस फॉर DM गौरी ट्रेंड सुरू करू लागला. पण खेळ अजून संपलेला नव्हता. ज्याची नाव या घोटाळ्यात समोर येत होती ते आता गौरी देशमुख यांच्या विरोधात थेट हल्ल्याची योजना बनवत होते. DM गौरी देशमुख यांनी आपल्या मजबूत पुराव्यांनी संपूर्ण सिस्टीम हादरून टाकली होती. त्यांनी त्यांच्या विरोधात कट रचला होता ते भ्रष्ट नेते आणि अधिकारी आता बिथरले होते. त्यांच्या प्रत्येक युक्त्या फसत होत्या. ट्रान्सफरचा प्रयत्न फसला
खोटे आरोपही टिकले नाहीत आणि जनतेचे समर्थन दिवसेंदिवस वाढतच जात होते. आता त्यांच्याकडे फक्त एकच मार्ग उरला होता, डीएमला कायमचं रस्त्यातून हटवण्याचा. एका रात्री जेव्हा डीएम गौरी देशमुख आपल्या शासकीय निवासस्थानी जात होत्या तेव्हा त्यांच्या घराबाहेर काही संशयास्पद लोक दिसले. सुरक्षा रक्षकांनी त्वरित सतर्कता दाखवली, पण याआधी कोणीही काही समजून घेईल. 2 बुरखाधारी हल्लेखोर त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर करून पळून गेले. हा एक स्पष्ट संकेत होता की मोठा हल्ला होणार आहे. दुसऱ्या दिवशी तेव्हा गौरी देशमुख हायवे निरीक्षणासाठी आपल्या टीमसोबत जात होत्या तेव्हा एक वेगात येणारा ट्रक त्यांच्या गाडीच्या दिशेने येऊ लागला. ड्रायव्हरने जसा ट्रक गौरी देशमुखच्या गाडीला धडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सुरक्षा रक्षक ताफ्याने वेगाने प्रतिक्रिया दिली. गाडी ताबडतोब दुसऱ्या दिशेने वळाली गेली, पण ट्रकने त्यांच्या मागून येत गाडीला धडक दिली. जबर अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. चहूकडे अफरातफरी माजली. हल्लेखोरांनी असा विचार करून हल्ला केला होता की डीएमचा मृत्यू होईल आणि केस कायमची संपून जाईल, पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. डीएम गौरी देशमुख गंभीर जखमी झाल्या, पण त्यांचा जीव वाचला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित कंट्रोल रूमला माहिती दिली आणि काही मिनिटातच पोलिसांच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ट्रक ड्रायव्हरला पकडण्यात आलं तेव्हा त्याची कठोर चौकशी करण्यात आली तेव्हा जो खुलासा झाला तो आणखीन धक्कादायक होता. हल्ला करणाऱ्यांमागेच तेच लोक होते ज्यांची नावं या घोटाळ्यात समोर आली होती. राजकीय नेते, काही भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागातील मोठे अधिकारी. हल्ल्याचा प्लॅन आठवड्यापूर्वीच आखण्यात आलेला होता. जर त्या दिवशी डीएम वाचल्या असत्या तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन होता. आता हे प्रकरण आणखीनच गंभीर झालं होतं. डीएम गौरी देशमुख यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संपूर्ण देशभरात त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जाऊ लागल्या. लोकांनी सरकारकडे मागणी केली की या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवावी. चहूकडे फक्त एकच प्रश्न होता, खरंच न्याय मिळेल का, की हे भ्रष्टाचारी आणखीन एक प्रामाणिक अधिकारी संपवतील. आता अंतिम निर्णय घ्यायचा होता की ही केस आपल्या शेवटपर्यंत पोहोचेल का, की पुन्हा एकदा दबाव टाकतील. डीएम गौरी देशमुख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. सोशल मीडियापासून न्यूज चॅनलपर्यंत फक्त एकच आवाज घुमत होता, गौरी देशमुख यांना न्याय द्या. जनता रस्त्यावर उतरली. ट्रक युनियननी देशव्यापी संपाची घोषणा केली. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला आणि सर्वत्र फक्त एकच मागणी होती, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला अखेर झुकावं लागलं. केसची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणेने कोणतीही देरी न करता आपली टीम तयार केली आणि हायवे घोटाळ्यात सामील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची धरपकड सुरू केली. डीएम गौरी देशमुख ज्या रुग्णालयात भरती होत्या त्यांनी सीबीआयला सगळे पुरावे सुपूर्द केले. त्या जखमी होत्या, पण त्यांचं धैर्य आधीपेक्षा अधिक मजबूत झालं होतं. सीबीआयने प्रथम ट्रक ड्रायव्हरला रिमांडवर घेतलं, ज्याने हल्ल्याची कटकारस्थान रचणाऱ्यांची नाव उघड केली. त्यानंतर एजन्सीने अनेक मोठ्या राजकारण्यांवर, आरटीओ अधिकाऱ्यांवर, पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि ट्रान्सपोर्ट माफियावर छापे टाकण्यास सुरुवात केली. अनेक कोटींची रोख रक्कम, बनावट बँक खाते, लाचेची डायरी आणि पैशाच्या व्यवहाराशी संबंधित फायली जप्त करण्यात आल्या. हा घोटाळा इंडियन रुपी 5,000 कोटींपेक्षा मोठा निघाला. एकामागोमाग एक अटक सुरू झाली. राज्य परिवहन विभागाचा मुख्य सचिव, अनेक वरिष्ठ अधिकारी आणि 3 मोठे नेते या प्रकरणात अटकेत घेण्यात आले. सर्वात धक्कादायक उघडकीस हे आलं की या घोटाळ्याची मुळे फक्त एका राज्यात नव्हती तर अनेक राज्यांमध्ये पसरली होती. संपूर्ण देशात या भ्रष्टाचाराच्या नेटवर्कला नष्ट करण्यासाठी सरकारला अनेक पावलं उचलावी लागली. डीएम गौरी देशमुखांनी जेव्हा रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पहिल्यांदा मीडियाशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या डोळ्यात
तेच तेज होतं जे पहिल्यांदा या केसची चौकशी सुरू करताना होतं. त्यांनी सांगितलं, ही लढाई फक्त माझी नव्हती, ही प्रत्येक त्या ट्रक ड्रायव्हरची, प्रत्येक त्या प्रामाणिक माणसाची होती जो या सिस्टीमच्या लुटीचा बळी ठरला होता. जर आपल्या सगळ्यांनी मिळून आवाज उठवला तर भ्रष्टाचार संपवता येऊ शकतो. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. सरकारला मजबुरीने हायवेवरील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी नियम लागू करावे लागले. RTO विभागात मोठे बदल करण्यात आले आणि ट्रान्सपोर्ट माफिया विरोधात कठोर कारवाई करण्यात आली. अखेरीस कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना सर्व दोषींना शिक्षा सुनावली. घोटाळ्याचे मास्टरमाइंड नेत्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आणि ज्यांनी लाच घेऊन हा घोटाळा वाढवला अशा पोलीस कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अँटी करप्शन कारवायांपैकी एक बनला. DM गौरी देशमुख यांना त्यांच्या शौर्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांची कथा आता प्रत्येक तरुण अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह.